200 meters, you will arrive at your रात्री destination. 8 वाजायच्या सुमारास आम्ही नागपूरला पोचलो. जास्त शोधाशोध न करता रेल्वे स्टेशनच्या आसपासच ट्रिबू द पॅव्हिलियन नावाच्या हॉटेलमध्ये रूम बुक केली. इथे टॅरिफ आम्हाला 2300 विथ ब्रेकफास्ट पडला. हे हॉटेल क्रिकेटियर CK नायडू यांचं आहे असं आम्हाला स्टाफकडून कळलं. आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी जातो. जाता जाता आम्ही नागपूरमधले काही प्रेक्षणीय स्थळं सुद्धा बघणार आहोत. जसं की 0 माईल स्टोन, नंतर एक बौद्ध स्तूप आहे तो बघणार आहोत आणि एक लेक बघणार आणि त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी जाऊ. आता आम्ही उभे आहोत ह्या नागपूरमधल्या 0 माईल स्टोनला. इंग्लिश रूल प्रमाणे नागपूर हे इंडियाचे मिडल पॉईंट, एकदम सेंटर पॉईंट म्हणून पकडला जायचा. तर तो हा आहे 0 माईल स्टोन पॉईंट. तुरळक असे टुरिस्ट सुद्धा इथे आलेले दिसत आहेत. 0 किलोमीटरचा हा माईल स्टोन कन्याकुमारीचा मार्क केलेला आहे. वाराणसी, जबलपूर आणि हे आहे आपले 0 माईल स्टोन. 0 माईल स्टोन शहराच्या अगदी मध्यभागी आहे. वर्दळीचा रस्ता आहे, वर्दळीच्या रस्त्यामध्येच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये जे धर्म परिवर्तन केलं, बौद्ध धर्माचा स्वीकार केला, बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, तेच हे ठिकाण आणि म्हणून या ठिकाणाला दीक्षाभूमी असं म्हटलं जातं. या ठिकाणाला सोशल जस्टिसचा दर्जा दिला जातो. या ठिकाणी दसऱ्याला एक फार मोठे संमेलन होते. त्या संमेलनाची ही तयारी झालेली आहे. अंबाझरी लेक. नागपूरमध्ये एकंदरीत 11 लेक आहेत आणि त्याच्यापैकी अंबाझरी लेक हा सर्वात मोठा लेक आहे. नाग नदीचा उगम सुद्धा इथूनच झाला आणि त्याच्यावरूनच, नाग नदीवरूनच या शहराचं नाव नागपूर असं पडलं. कीटक खातात ते. व्हाईट किंगफिशर आहे. आगे लगेच घे. फोटो पण काढले. फोटो पण काढले. आज आहे आमच्या जर्नीचा 4था दिवस. नागपूरमध्ये साईट सीइंग करून आम्ही आता वाराणसीकडे प्रस्थान केलंय. दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास आम्ही नागपूर सोडलं आणि आता आम्ही वाराणसीच्या रोडवरती आहोत. वाराणसीला जायचा प्रवास सुरू तर केला आहे आम्ही, पण कुठे मध्ये थांबायचं की नाही थांबायचं, छोटासा हॉल्ट घ्यायचा की रात्रीचा स्टे करायचा, हे आम्ही अजूनपर्यंत काही ठरवलेलं नाहीये. वाराणसीला ह्याच दिवशी इतक्या वाजताच पोचायचा असा काही प्लॅन नाहीये. त्याच्यामुळे रस्त्यामध्ये जसं जसं वाटेल, जिथे जिथे हॉल्ट घ्यावंसं वाटेल, जिथे जिथे छोटेसे स्टॉप ओव्हर्स घ्यावेसे वाटेल, तिथे आपण घेऊ आणि पुढे जात राहू. ओके. हा आहे नागपूर जबलपूर हायवे NH44. याला आधी NH7 म्हणायचे, आता हा झाला NH44. हा इंडियामधला सर्वात लॉंगेस्ट हायवे आहे आणि हा श्रीनगर आणि कन्याकुमारीला जोडतो. नागपूर हे या मार्गावरचं मिड पॉइंट आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी एक कोस्टल लाईनची ट्रिप केली होती.
त्यावेळी आम्ही ह्या NH44च्या कन्याकुमारी स्टार्टिंग पॉईंटपासून मुंबईला आलो होतो आणि आत्ता मिड पॉईंटला आहोत. आणि जेव्हा मला वाटतं ना लडाखला जेव्हा गेलो होतो तेव्हा कदाचित NH7 असेल, तेव्हा त्याने आम्ही श्रीनगरला गेलो असू. आणि हा NH44 नागपूर सिओनी सेक्शनमध्ये पेंच टायगर रिझर्वच्या जवळून जातो. तिथे हा हायवे जवळजवळ 16 किलोमीटरपर्यंत एलिव्हेटेड आहे, म्हणजे फ्लायओव्हर आहे. वाईल्ड लाईफला खालून ये जा करण्याकरता म्हणून हा हायवे स्पेशली त्या ठिकाणी एलिव्हेटेड बनवलेला आहे. आणि याच्यावरती नॉईज बॅरियर सुद्धा आहे. हा पहिला टोल बूथ आहे मध्य प्रदेशमधला. मोठा टोल बूथ खवासा म्हणून, खवासा पेंच टायगर रिझर्व म्हणून आहे. त्याच्यात म्हणजे हे सगळं आहे, त्याच्या मागे सगळं टायगर रिझर्व आहे. तर पूर्ण तो तिकडनं गेट केला आहे, तो खवासा दिला ना तिकडनं गेट केला आहे. आणि आम्ही याच्यात बाहेर असं थोडं चहा नाश्ता आणि तसे हाय ही आमची गाडी. चलो व्हेरी ब्युटिफुल परफॉर्मन्स गाडीचा ना, म्हणजे नॉट टू से एनिथिंग टू हर. काय वाटेल मला. वाराणसीला जाता जाता आम्हाला हे पेंच टायगर रिझर्व दिसलं, तर आम्ही विचार केला की चला एक फेरी तिथून मारून घेऊया. आम्ही पेंच टायगर रिझर्वच्या खवासा एंट्रन्समधून एंट्री केलेली आहे. जी इन्फॉर्मेशन आत्तापर्यंत आम्हाला मिळाली आहे त्याच्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये 3 महिने पेंच रिझर्व आहे, टायगर रिझर्व हे बंद असतं आणि आता 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होईल. त्याचा कोर एरिया आहे, त्याच्यामध्ये आत्ता जायला मिळणार नाही. कोर एरिया ह्या खवासा एंट्रन्सपासून जवळजवळ 12 किलोमीटर दूर आहे आणि त्यात 1 किलोमीटरवरती एक बॅरिकेड आहे. बहुतेक करून तिथून जर आम्हाला आत जायला दिलं तर आम्ही बफर एरियामध्ये मात्र फिरू शकतो. एक थोडीशी चक्कर मारून मग पुढे परत आम्ही वाराणसीला जायचं ठरवलेलं आहे. हा आहे पेंचचा आउटर एरिया. आउटर एरियाच्या नंतर मग बफर एरिया असेल आणि त्याच्यानंतर मग कोर एरिया असेल. इथे या झाडावरती एवढे पगळे बसलेले आहेत आणि ते तर सुंदर आवाज करतायत. ऐकलात त्यांचा आवाज? आज डे 5 रविवार आहे आज आणि आम्ही वाराणसीला निघालो आहे. मध्ये तुमचं जबलपूर आलेलं रात्री, सकाळी रिवा येईल ऑन द वे रिवा. आणि हा हायवे सुंदर हायवे नो डाऊट. आणि पण परिसर पण खूप चांगला आहे, खूप छान वातावरण आहे. सकाळी 7 वाजले. आम्ही एका टोल बूथला रात्री थांबलो थोडा वेळ रेस्ट घ्यायला. त्यानंतर काही 6 वाजता परत चालू केले आम्ही. 1 तास झाले आता रनिंग करून. संध्याकाळपर्यंत पोचू आम्ही.
आज है हमारे जर्नी का 5वां दिन। आज की तारीख है 28 सितंबर 2026 और हम पहुंच गए हैं मध्य प्रदेश के रीवा शहर में। और यहाँ का ये रतहारा लेक, हम अब देख रहे हैं यहाँ का रतहारा लेक। नागपूर आणि वाराणसी या मार्गावरती रीवा शहर हे साधारणपणे 503 किलोमीटर दूर आहे। इथे आम्ही एक छोटासा स्टॉप घेतला आणि जाता जाता आम्हाला हे रतहारा लेक दिसला। फार सुंदर लेक आहे। इथून वाराणसी साधारणपणे 225 किलोमीटर असेल। म्हणजे नागपूर ते रीवा समजा 510 पकडलं आणि रीवा वाराणसी समजा 250 पकडलं तर एकंदरीत डिस्टन्स आपलं 735 किलोमीटर असेल, हो ना रंजन? अलाहाबाद बायपास जवळ आलाय आणि आता परत एकदा पाऊस सुरू झाला। काल रात्री रंजन किती जोरात पाऊस होता ना। हो अगदी, आणि विजा पण काय कडाडत होत्या अक्षरशः। म्हणजे इतका तुफान पाऊस होता, इतका तुफान पाऊस होता की आम्ही सोडूनच द्या, पण ट्रकवाल्याने सुद्धा ट्रक बाजूला लावले। ट्रक ले मध्ये किंवा कुठल्या पेट्रोल पंपवरती सगळ्या ट्रकवाल्यांनी सुद्धा गाड्या लावून टाकल्या बाजूला। इतका तुफान पाऊस आणि त्याच्याही पेक्षा जास्त अगदी विजा कडाडत होत्या आणि विजा अक्षरशः असं वाटत होतं की आपल्या अंगावरती येत आहेत। त्या मनाने आता पाऊस मात्र कमी आहे। MP मध्ये पाऊस कमी होता, रेवापर्यंत तर बिलकुलच नव्हता, पण पावसाळ्यात ढग बघायला मात्र मजा येते। सुंदर दिसतं आकाश। काल जिथे एकदम जबरदस्त पाऊस पडला तो पॉइंट रंजन सिओनी टू जबलपूरच्या मधला तो पॅच होता। जबलपूर मला वाटतं तिथून काहीतरी 110 किलोमीटर होते। मग त्याच्यानंतर जो पाऊस गेला तो मग बिलकुल नव्हता, मग तो रीवापर्यंत आत्तापर्यंत नव्हता। म्हणजे अलाहाबाद आता इथून मला वाटतं 40 किलोमीटर अलाहाबाद आहे, इथपर्यंत पाऊस नव्हता। गाडीवरती एक दगड लागला, पावसाने सगळी माती अशी आतून आली, रस्त्यावर आली, चिखल झालाय। ये आपण मिर्झापूर कडे चाललोय। मिर्झापूर 52, वाराणसी 140। मिर्झापूरला जाताना घाट लागतो, त्याचं दृश्य किती सुंदर आहे बघा। या दृश्याला तर काही तोडच नाहीये। रनिंग मध्ये अजून छान दिसतं। हो, रनिंग मध्ये आणि छान दिसतं। वाव, सुंदर आहे। कुठलं तरी गाव असेल। घाट खरंच खूप सुंदर आहे। तीव्र ढलान आहे, पण त्या सुंदर घाटामध्ये हे स्पीड ब्रेकर्स असे आहेत ना, फील करा, स्पीड ब्रेकर फील करा। याची बाटली पडली, गाडी बंद नाही, याच्या बाटल्या, मोबाईल या ह्याच्यावरती टर्नवरती एकाच्या हातामधला, एका बाईकवाल्याच्या हातातला मोबाईल पडला, दुसऱ्याच्या गाडीमधला त्याचा हे पडला, त्याची बाटली पडली। तीव्र ढलान आहे खरं, पण इतके भयंकर स्पीड ब्रेकर्स होते, बाप।
वेब सिरीज बघितल्यापासून ते मिर्झापूर नावाचं थोडंसं असं फॅसिनेशन सारखं आहे ना. मिर्झापूर, वासेपूर, आपल्यासाठी ही सगळी नावं, प्रयागराज वगैरे ही नावं, अयोध्या ही नावं आपल्यासाठी थोडी अशी वेगळी येतात. असं कुतूहल वाटतं या गोष्टीचं. जागा पण आहे त्या जागेवर आपण हो, ही नावं आपण अशी नुसतीच फक्त ऐकत होतो अगदी. आणि असंच आपण त्या ठिकाणी आपण चाललो म्हटल्यावर ते खूप असं कुतूहल वाटतं त्या गोष्टीचं. सूर्य मावळतीला चालला आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही वाराणसीमध्ये प्रवेश करतो. हा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या वाराणसी स्पेशल व्लॉगमध्ये. तोपर्यंत प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल अनप्लॅन्ड ट्रिप्स.